नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज दिवसाची सुरुवात थोडी लवकरच झाली होती, कारण आज अक्षय तृतीया होती. तर थोडंसं जास्त लवकर उठून आवरण्यासाठी घेतलेलं होतं. तर सर्वात आधी तर मी सर्व दारं खिडक्या आहेत तर त्या उघड्या करते, म्हणजे सर्व मोकळी हवा आहे तर ती येते. व आता उन्हाळा तर चालूच आहे, खूप गरम हवा घरामध्ये कोंडलेली असते व हवा चांगली स्वच्छ अशी सकाळची सुटलेली असते. तर मी सर्व दारं खिडक्या उघड्या करून घेते व पटकन असा आता झाडू मारून घेते. चांगला डीप असा झाडू सकाळचा मारला म्हणजे मग केर जास्त दिसत नाही तर मग दिवसभर जर घाई गडबडीत असेल तर फक्त थोडंसं वरचीवर झाडू मारला तरी होऊन जातं. पण सकाळचं जरा चांगला डीप क्लिनिंग केली म्हणजे व्यवस्थित असंही दिसतं. तर सर्व झाडून घेतलं व सोप्यामागचंही घेतलं, कारण हे दोघे इतके घाण करतात की काय विचारू नका. कुठेही काहीही टाकून देतात. तर त्यांची तर मस्ती चालायची. त्यानंतर इथे फरशी पुसणार होते तर लिक्विड टाकल्यानंतर यामध्ये मी थोडंसं खडे मीठ टाकते, पण आता खडे मीठ संपलं होतं म्हणून बारकं मीठ टाकलेलं होतं व गोमूत्र व थोडंसं फरशी पुसायचं लिक्विड आहे तर ते टाकून व थोडं मीठ टाकून मी फरशी क्लीन करते. खूप छान असं वाटतं व वातावरणही घरातील खूप छान असं. तर नक्की एकदा ट्राय करून पहा. तर सर्व फरशी आहे तर ती पटपट अशी मी मॉपने क्लीन करून घेतली. त्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर आता देवपूजा करायची होती तर सर्वात आधी उंबरठा पूजन करून घेतलं व मेन दरवाजा आहे तर तो स्वच्छ असा करून घेतला. तर आज अक्षय तृतीया होती तर स्पेशल दिवसासाठी स्पेशल असं उंबरठा पूजन तर झालंच पाहिजे ना. तर सर्व दरवाजा आहे तर तो मी ओल्या कपड्याने इथे पुसून घेतलेला आहे. उंबरठाही स्वच्छ असा पुसून घेते, कारण यावरती आपल्याला हळदीच्या लेपन करायचं जे मिश्रण आहे त्यापासून मी इथे शुभ लाभ लेते. खूप छान असं वाटतं. वाळल्यानंतर अगदी छान उठून दिसतं. तर एका साईडला शुभ लाभ व दुसऱ्या साईडला स्वस्तिक किंवा मग ओम काढते. तर तुम्हीही नक्की काढा. तर इथे ब्राह्मण काकाने घराची वास्तू शांती झाली 2 महिन्यापूर्वी, तेव्हा शुभ लाभ कुंकाने लिहिलं होतं. खूप छान आहे. मी अजूनही ते पुसलेलं नाही. बाकीचं सर्व मी पुसून काढलं पण तेवढं आहे. त्यानंतर उंबरठा पूजन केलं. तर आपले जे सणवार असतात त्यासाठी स्पेशल आज दिवस असतो. तर आज उंबरठा पूजन नक्की केलं पाहिजे. खूप छान असं पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं व दिसायलाही खूप छान असं दिसतं. तुम्ही उंबरठा पूजन केल्यानंतर आपल्या घरातील वातावरण पाहू शकता किती छान व शुद्ध असं झालेलं असतं. तर मी तरी आता मंगळवार, शुक्रवार किंवा मग अशी काही विशेष पूजा असेल किंवा मग वार असेल तर मी नक्की करते. तर छान असं सर्वीकडून छान उंबरठा लेपन करून घेतलं व थोडंसं सुकलं की त्यानंतर यावरती हळदी कुंकाने मी ते स्वस्तिक काढून घेते. जास्त हळद राहिली होती तर मी कडेचे जे आपले उभे खांब असतात तर त्यालाही मी लावून घेतलेले आहे. व ती जी वाटी आहे तर ती धुवून आपण त्यामध्ये पाणी घेऊन झाडांना मी ओतते, कारण झाडेही खूप छान असे येतात. जर काही खराब झाली असतील तर यामुळे आपली हळदीमुळे झाडे खूप छान असे राहतात. तर यामध्ये कापूर, गोमूत्र अशा गोष्टी आहेत त्यामुळे झाडांना याचा काही इफेक्ट होत नाही. तर लक्ष्मीची पावले आहेत तर तेव्हा त्या हळदी कुंकू वाहून घेतलं व त्यानंतर मध्ये थोडंसं सुकलं होतं तर त्यावरती छान असं कुंकाने मी ते स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. तर स्वस्तिक काढल्यावरती अगदी हळदीवरती छान असं कुंकाने काढल्यामुळे उठून असं दिसतं. सर्व हळदीचं लेपन झाल्यानंतर इथे मी उंबरट्याच्या जी शेजारी धूप व पंचारती लावून घेत आहे. तर सगळीकडे दाखवून घेतली व त्यानंतर इथे रांगोळी तरी काही मी काढणार नाही. तरीही मी घरी बनवलेले मॅट रांगोळ्या आहेत तर त्याच टाकून घेते, कारण हे दोघे जर बाहेर गेलं ना तर रांगोळी तर काही राहतच नाही. पण मॅट टाकली म्हणजे मॅट तरी राहते. खूप छान असं दिसतं. लगेच देवपूजा ही करून घेतली, कारण त्यानंतर मला कुंकुमार्चन करायचं होतं श्रीयंत्रावरती. तर लगेचच देवपूजाही करून घेतली. तुळशीला
पाणी वगैरे घालून घेतलं. त्यानंतर इथे मी कुंकुमार्चन करण्यासाठी घेतलेलं होतं. ते काही शूट करता आलं नाही कारण भरपूर मोठं होऊन जातं, त्यामुळे मी काही शूट केलेलं नाही. तर तुळशीला तर पाहू शकता आमच्या पाण्याच राहिलेलं नाही. तर हे दोघंजणं खेळा आली की त्याची सर्व पानं आहेत तर ती तोडून घेतात. तर आता काय हे तर चालूच राहायचं. त्यानंतर इथे गॅसची पूजाही करायची होती, पण म्हटलं आधी भांडी वगैरे लावून घ्यावं. तर सर्व भांडी आहेत तर ती ट्रॉलीमध्ये लावून घेतली व मी संध्याकाळचीच कितीही कंटाळा आला तरी भांडी अजिबात खरकटी ठेवत नाही. तर पटकन अशी स्वच्छ करून घेते व किचन वाटा व गॅसही अगदी चकाचक असा स्वच्छ करते. याच्या आधी मी भरपूर असे रुटीन शेअर केलेले आहेत संध्याकाळचे. तर पुन्हा एकदा थोडंसं म्हटलं एक हात मारून घ्यावा म्हणून सर्व स्वच्छ करून घेतलं व त्यानंतर गॅसची पूजा करणार होती. आपलं जेवढं किचन स्वच्छ तेवढं आपल्याला खूप प्रसन्न असं वाटतं. तर पटकन असा मी एक हात मारून घेतला. आधी तर काही संध्याकाळी सर्व चकाचक असं करून घेतलेलं होतं. त्यानंतर शेगडीवरती कुंकाने स्वस्तिक काढून घेतलं व तांदूळ फुले वाहून पूजा करून घेतली. तर आज माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते. तर आज अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते. त्यासाठी आपली जी अग्नी म्हणजेच गॅस आहे तर त्याचीही पूजा केली जाते. तर मागच्या वर्षी मी केली होती, पण ह्या वर्षी तर काय आता नवीन घर झालेलं आहे तर इथेही छान अशा मी सर्व पूजा विधी अर्चा केलेल्या आहेत. त्यानंतर इथे समोरच अन्नपूर्णा प्रसन्न म्हणून छान असं लिहून घेतलं. तर जेवढं आपलं किचन स्वच्छ तेवढे आपली अन्नपूर्णा माता प्रसन्न राहते व लक्ष्मी माताही प्रसन्न राहते. तर नक्कीच तुम्ही किचन जेवढं जास्त स्वच्छ ठेवता येईल तेवढं ठेवू शकता. इथे धूप व पंचारती दाखवून मी आरती करून घेतलेली होती व पाया पडून आता बाकीची कामे आहेत तर ती करण्यासाठी घेतलेली होती. आता सर्व देवपूजा शेगडीची पूजा झाली तर आता एनर्जी डाऊन झाली तर चहा करून घेतला. त्यानंतर एक साधं सोपे उपाय आहे तर ते मीही केले होते. तर मिठामध्ये इथे 5 लवंगा घातलेल्या होत्या व मीठ व लवंगा यांचे मिश्रण दारिद्र्यता दूर करण्यासाठी व सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. साखरेमध्येही ते दालचिनी टाकलेले आहे. तर साखर हे गोडव्याचे प्रतीक आहे व दालचिनी समृद्धी आणि नशिबाचे दरवाजे उघडते. तर घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते, उत्पन्नाचे स्रोतही वाढते. तर नक्की उपाय करून पहा. तांदूळ हे मांगल्याचे प्रतीक आहे. तर हळद ही लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे. तर त्यामध्ये एक हळकुंड टाकलेला आहे व घरातील धान्य आहे तर असंच अक्षय राहतं. तर पिठामध्येही मी ते नाणं टाकलेलं आहे. नाणं हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे म्हणून अन्नधान्यामध्ये भरभराट होण्यासाठी व आर्थिक ओघ वाढण्यासाठी ते गव्हामध्ये नाणं टाकलेलं होतं. त्यानंतर आता लगेच स्वयंपाकाला लागले कारण डब्बा द्यायचा होता व नाश्ताही करायचा होता. तर हे मी घरी बनवलेले सांडगे आहे तर त्याची आज भाजी केलेली होती व आमरस, चपाती, मसाले भात असा आजचा बेत होता. माझी ही आमरस थाळी कशी वाटली तेही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून रेसिपी काही शूट करून टाकलेले नाहीत. जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की कमेंट करून सांगा. नैवेद्य दाखवून घेतला व त्यानंतर डबा वगैरे झाल्यानंतर आता माझं महत्त्वाचं काम या दोघांना आवरायचं व यांचे खाऊ पिऊ घालायचं. तर दोघांना आंघोळ्या घालून घेतल्यावर त्यांचं आवरतच होते. तर त्यांची मस्ती काही विचारूच नका. बळेच कस तरी त्यांना घेऊन पटकन असं कपडे वगैरे घालून घेतली व त्यानंतर त्यांनाही जेवण घातलं. त्यांना आमरस खूप आवडतं तर आमरस चपाती खाल्लेली होती त्यांनी. त्यानंतर आवरून झाल्यावरती अशा प्रकारे पी देण्यासाठी तो आलेला होता. तर कॅमेरा चालू केला की त्यांची मस्ती आता चालूच होते. तर कशा प्रकारे मिठी मारतो. दादा राहिला होता तर तो तर काय डायरेक्टच गळ्यामध्ये मिठी मारतो व इथे पक्षी बघत होते. तर त्यानंतर सर्व किचन वाटा वगैरे आवरून घेतलं व घरातील सर्व कामे झाली. तर माझा हा अक्षय तृतीया स्पेशल ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर दुपारी ह्या दोघांना बळत झोपत होते कारण खूप मस्ती घालतात. तर पहा दादा कशा प्रकारे त्याला झोपत होता व तो तर काय कधी झोपणार हे त्यालाच माहिती होतं. तर असेच आमचे छान छान असे ब्लॉग पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.
चला तर मग भेटूया छान छान अशा एका नवीन आपल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.